नमस्कार. आज आपण आलेलो आहे निंबुडी या गावामध्ये आणि इथं आपले शेतकरी मित्र आहेत जाचक फॅमिली. यांनी मिरचीच्या प्लॉटसाठी आपले इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि अगदी आपलातून रिझल्ट ह्या ठिकाणी आलेला आहे. त्यांनी कुठले कुठले प्रोडक्ट वापरले आणि काय रिझल्ट आला हे आपण शेतकरी मित्रांच्या त्यांच्या तोंडूनच ऐकूया. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या शेतकरी मित्रांना तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी सचिन विठ्ठल जाचक, राहणार सिद्धेश्वर निंबोडी. तर ह्या मिरचीचा प्लॉट आपला 3 महिने चालू होता आणि पहिलीपासून आपण सरांनी सांगितलं त्याप्रमाणे बोआस्त्र, ग्रो मॅजिक, ओलिप याचं सरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सगळं प्रोडक्ट वापरले. तर आत्तापर्यंत जवळजवळ हे आपण ह्याचा सेकंड पीक आहे. पहिलं कलिंगड घेतलं होतं. कलिंगडाच्या त्याच मल्चिंगवरती आपण मिरचीचं पीक घेतलेलं आहे आणि मे महिन्यामध्ये अक्षरशः 12 दिवस ह्या प्लॉटला आपल्या पाणी नव्हतं. आम्हाला वाटलं आता मिरची अक्षरशः गेली, पण भूअस्त्रमुळं या त्याचा एक फरक असा जाणवला की भूअस्त्र आपले जमिनीतला ओलावा टिकवून धरतं आणि पीक संपवून देत नाही. 12व्या दिवशी पाणी मिळाल्यानंतर मिरची सुधारली. मिरची सुधारल्यानंतर परत हळूहळू पाणी वाढत गेलं. थोडंसं पाणी वाढल्यानंतर अशी मिरची लागली की जवळजवळ ह्या एकरामध्ये 17 दंड आहेत. आत्तापर्यंत 4 टन मी बारामती मार्केटला मिरची 50, 60, 40 असं मार्केट असेल त्या पद्धतीने विकली. त्यामधून बऱ्याचपैकी उत्पन्न मला झाले आणि एक 400-500 किलो मिरची वाढली तोडत. तर ती मिरची इतकी तिखट आहे की घर अक्षरशः मला आता मिरचीचं बुकिंग आहे. मिरची अवेलेबलसुद्धा नाही आता. आणि नंतर मग 3 महिने कटिंग झाल्यानंतर अक्षरशः प्लॉटचा असा खराटा म्हणतो ना आपण गावरान भाषेत, तसा खराटा झाला. असं पानं पूर्ण पिवळं पडलेले, कुठं तेज नव्हतं, नवत नव्हती, काहीच नव्हती. आणि सर असे नंतर आले परत आणि मी म्हणलं आता सर प्लॉट संपला आहे आपला, आता काय काढून टाकतो, मला नवीन काहीतरी पीक घेतो दुसरं परत. सर म्हणले थांबा, अजून एक स्प्रे घ्या आणि एक ड्रिंचिंग घ्या. एक तर 3,000 रुपये 2,000-2,500 रुपये तुम्ही खर्च करा, बघू आपण काय होतं आहे. स्प्रे घेतला आणि एक 8-10 दिवसांनी इतकी त्याला पानं, फुलं, कळी इतकी लागली भयान की तुम्ही बघू शकता की बंद पडलेला प्लॉट 1-2-2,500 रुपये खर्च केल्यानंतर आपल्याला उत्पन्न किती देऊ शकतो हे तुम्ही तुमच्या डोळ्याने बघू शकता. बघा सर कशा पद्धतीने ह्या ठिकाणी माल लागलेला आहे, तुम्ही पाहू शकता. अगदी मिरचीला पानं कमी आहेत, इतक्या जबरदस्त पद्धतीने ह्या ठिकाणी फळ लागलेलं आहे. अगदी तुम्ही पूर्णच्या पूर्ण पानाच्या खाली बघू शकता कशा पद्धतीने हे फळ लागलेलं आहे. एकदम जबरदस्त रीतीने फळ लागलेलं आहे. पूर्ण प्लॉटमध्ये तुम्ही पाहू शकता, पूर्ण सगळ्या झाडांना पाहू शकता कशा पद्धतीने ह्या ठिकाणी फळ लागलेलं आहे. अगदी पानांपेक्षा जास्त ह्या ठिकाणी फळांची संख्या आहे. एकदम आपलातून फळ आहे या ठिकाणी लागलेलं. काय वाटतं सर, हे सगळं पूर्ण फळ पाहिल्यानंतर अजून किती उत्पन्न निघू शकतं ह्या ठिकाणी? आता माझे हे 17 बेड आहे, तर एक बेड मी आता तोडतो. एक बेड एका दिवसामध्ये होत नाही, 4 ते 5 लोक तोडायला असतात समजा, पण 100 किलोपेक्षा जास्त एका बेडला उत्पन्न आता निघतंय. 17 बेड आहेत, जवळजवळ 1700-1800 किलो माल ह्यातून निघण आणि पाठीमागं बी अजून जवळजवळ 50% माल राहत आहे. आत्ता जवळजवळ 2-3 टन मला आत्ता निघल. किंवा जर मार्केट जर समजा आत्ता जर नवरात्रापुरतं मार्केट राहील तर आमचं काय म्हणणं आहे की समजा म्हणजे असा अभ्यास आहे आपला की बाबा तो माल जरी नाही खपला तरी मिरचीचं पिकाचं असं आहे की बाबा वाढले तरी जातं आहे. आणि ही मिरची जरी तुम्हाला लांब आकडू वाटत असेल पण तिखट एवढी आहे की त्यामुळे तिला मागणी एवढी आहे की बस. बाकी मार्केटमधल्या जे हायब्रिड मिरची आहेत ती तुम्हाला लांब मिळेल, जाड मिळेल, पण तिला मार्केट नाही. ही जरी छोटी जरी मिरची वाटली तुम्हाला आणि आपल्या ग्रो मॅजिकमुळे त्याला नॅचरल वजन, नॅचरल वास, नॅचरल तिखटपणा हा भरपूर असल्यामुळे बाजारामध्ये भरपूर मागणी आहे. तर सर्व शेतकऱ्यांना एकच सांगणं आहे की सर्वांनी हे प्रोडक्ट वापरावे आणि आपल्या शेतीचं भरघोस उत्पन्न घेऊन भरघोस नफा मिळवावा. नमस्कार. धन्यवाद सर, धन्यवाद. बघा सरांनी या ठिकाणी सांगितलं की आपल्याला या ठिकाणी ग्रो मॅजिक वापरल्यामुळे नॅचरलपणा आलेला आहे. म्हणजे मिरचीचा जो तिखटपणा आहे तो तिखटपणा त्या मिरचीमध्ये आलेला आहे, नॅचरल कलर मिरचीला आलेला आहे. आणि आता सरांनी सांगितलं की जवळपास 2 टनाच्या आसपास उत्पन्न या ठिकाणी निघणार आहे. आणि ॲव्हरेजली अगदी 40 रुपयाचं जरी मार्केट धरलं तरी 2 टनाचं 80,000 रुपये उत्पन्न या ठिकाणी निघणार आहे. सरांनी खर्च केलेला आहे 3,000 रुपये आणि 3,000 खर्च करून सोडलेल्या मिरचीमधून जर 80,000 ते 1,00,000 रुपयाचं उत्पन्न होणार असेल तर निश्चितच सर्व शेतकरी मित्रांनी आपला खर्च कमी करून उत्पन्न वाढवलं पाहिजे. इंडिया ॲग्रोचे सेंद्रिय प्रोडक्ट वापरून विषमुक्ती शेती केली पाहिजेत. तर सर्व शेतकरी बांधवांना हीच विनंती आहे की तुम्ही इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरा. जबरदस्त माल या ठिकाणी मिरचीला आहे. धन्यवाद. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय इंडिया ॲग्रो.